प्रत्येक खोम वरी आले बघा हळदीचं. जानेवारी महिना चालू आहे ना. हे बघा, हे बघा, हे प्रत्येक खोम वरी आले हळदीचं. आता यालाच मी खत सोडायला चालू केलं आहे. तुम्हाला दाखवलं ना पहिल्यांदा. हे बघा, हे बघा, हे पाणी चालू आहे बघा. हळद हे बघा, हे बघा कसं आहे. हे बघा, इसको बोलते माल. हे बघा, तर जास्त उकरून काय दाखी ना मी. हे बघा, इतकाले वर खूप आलेत बघा, उकरलेच की तुम्ही. हे बघा, इकून पण बघा, हे वर खूप आलेले तर काय बोल सांगा बरं, कुठे दिसायला नाही. हे बघा, जानेवारी महिना चालू आहे आता. हळद हिरवीगार आहे, हळदीचा काही प्रॉब्लेम नाही तेवढा. हे बघा, हे बघा, जास्त उकरायची पण गरज नाही. उकरून काय करावं, खराब होते हळद. हॅलो करा, एकच जुडे बघा. एक हे आहे, एक 4 फूट येत बघायला, त्याला पण 4 फूट येतं. प्रत्येक झाडाच्या गंतीला 4-4 फूट येत बघा आपल्या हळदीला. ते आता खोंबायसाठीच मी ते काय म्हणतात ते काय 0 काहीतरी आहे ते सोडायलो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, कमेंट करायला विसरू नका. आणि मला वाटल्यास तर तुमचा काय अनुभव असेल तर मला शेअर करा. कसे अनुभव वाढत असतो. तुम्ही जर अनुभव शेअर केला तर आणखीन काहीतरी मी वेगळं प्रकार करेल. कारण मी काय असं लय मोठा माणूस नाही, स्वर्गाचं हे बघला असेल तुम्ही बघा. म्हणजे तेवढा का अनुभव शेतीतला मला नाही, पण माझ्या अनुभवानुसार मी असं करायलो. अशा टिप्समध्ये मी हळद ही समजा या लेवलला आणली. सुरुवातीपासून मी चॅनल खोललं होतं पण व्हिडिओ टाकत नव्हतो. व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे चला म्हणलं आपण पण माहिती द्यावं थोडीफार, आपण जे केलं काय केलं सुरुवातीपासून जर टाकलं असतं तुम्हाला पण माहीत झालं असतं. पण पाहू या व्हिडिओला किती प्रतिसाद भेटतो, नंतर टाकत जाऊ व्हिडिओ, असं तुमच्या संग शेअर करत जाऊ. पहिल्यापणापासून हर पिकाचा आता आमदा असेल तर ते शेवटचा व्हिडिओ करायला मी पाहिलं यूट्यूबला करतात म्हणून म्हणलं तर आपण पण करू. आपला पण जे प्रोसेस आहे आपण ते शेअर करू तुमच्यासोबत. पाहूत आपल्याला किती लाईक कमेंट शेअर भेटतील. तसं भेटलं तसं प्रोत्साहन वाढलं तसं आपण नंतर तुम्हाला सांगत जाऊ. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.